आज मुंबईत, महाराष्ट्रात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ही संकल्पना चालवणार आहोत. आज माझी 1,00,000 पोस्टकार्डची मागणी आम्ही केलेली आहे. आज इथे बघत आहात 10,000 पोस्टकार्ड आपले तयार आहेत. त्यातले बरेचसे पोस्टकार्ड भरलेले आहेत. सर्वप्रथम मी माझ्या कुलाबा तालुक्यात प्रत्येक वॉर्डमध्ये ही संकल्पना राबवणार आहोत. तसेच माझे जे कलिग असतील, जिल्ह्यातले कलिग असतील, जिल्ह्यात हा उपक्रम राबवू. तसेच महाराष्ट्रात कुठेही कोणाला ही जर संकल्पना राबवायची असेल आणि ज्यांना पोस्टकार्डची गरज असेल, तर मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की तुम्हाला जर शक्य नसेल तुम्ही मला संपर्क साधा. मी तुम्हाला एक छापील पत्र तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. प्रेक्षकांसाठी मी हे पत्र दाखवतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचं एक पत्र आहे. हे दुसरं पत्र आहे खासदार अमोल कोल्हे. तिसरं पत्र आहे खासदार निलेश लंके. हे 3 पत्र माझ्या हातामध्ये आहे. आणि एक मी चौथं पत्र लिहितोय. मी पण लिहितोय पत्र. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी न्यूज रिपोर्टर, मुंबई. हे पत्र माझ्या हातात का आहे आणि हे पत्र का लिहिलं जात आहे, तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अशा पद्धती इथं पत्रांचा खच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे पत्र काय लिहिलं जातं, या पत्रात नेमका काय मसुदा आहे, या पण हे पत्र, ही जी संकल्पना, हा जो उपक्रम राबवला जातोय मुंबईमध्ये, ते आहे मनोज आंबरे आपल्यासोबत आहे. नेमकं या पत्रात काय लिहायचं आहे, या पत्रातून काय मागणी केली जाणार आहे, हे आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. मनोजजी नमस्कार. आपलं पहिले लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. नेमकं आता हे पत्र जे दिसतंय, खासदार लंकेंचं पत्र दिसतंय, सुप्रियाताई सुळेंचं पत्र दिसतंय, नेमकं हे पत्र काय, हे जरा हातात घेऊन समजून सांगाल का मला? हे आपण बघत आहात की आज ह्या पहिली मोहीमच की स्वर्गीय रतनजी टाटा असेल, ज्यांनी आज देशासाठी एक म्हणतात ना, एक स्तंभ होता, एक उद्योजक होते, एक आंतरराष्ट्रीय उद्योजक होते. आज आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि तसेच ते देवातला माणूस म्हणजे देव माणूस म्हणून दानशूर व्यक्ती आहेत. आज म्हणून तर त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही संकल्पना आमचे जे नेते आहेत, त्यांच्या पवारसाहेब आहेत, त्यांच्या संकल्पना आली आहे आणि ते आता आम्ही पुढे चालवत आहोत. आज मुंबईत, महाराष्ट्रात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ही संकल्पना चालवणार आहोत. आज माझी 1,00,000 पोस्टकार्डची मागणी आम्ही केलेली आहे. आज इथे बघत आहात 10,000 पोस्टकार्ड आपले तयार आहेत. त्यातले बरेचसे पोस्टकार्ड भरलेले आहेत. या संकल्पना फक्त की ही जी थोर व्यक्ती होती, या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी आज इकडे जी व्यक्ती आलेल्या आहेत, ज्या लोक भरत आहेत, त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, देशातल्या सगळ्या नागरिकांची, मुलांची, सगळ्यांची इच्छा आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. अ, निश्चितच. मात्र या पत्रात नेमकं तुम्ही कोणाकडे मागणी केलेली आहे आणि त्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे? या पत्रात तुम्ही बघत असाल की मी पत्र तुम्हाला वाचूनच दाखवतो की महामहिम द्रौपदी मुर्मू साहेब महोदया, पत्र लिहिण्यास कारण की स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या झालेल्या उत्क्रांती, देशसेवेचे झपाटलेले वेडेपण ज्यांनी आजन्म जपले, त्या स्वर्गीय रतनजी नवल टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात यावे. देशावर ओढलेले नैसर्गिक असो वा मानवनिर्मित संकट असो, त्यावर मात करण्यासाठी तसूभरी हात आखडता त्यांनी घेतला नाही. एक प्रख्यात उद्योजक अशी ख्याती असून देखील समाजसेवेत त्यांचे योगदान अमूल्य आहे, हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. अशा थोर व्यक्तिमत्वाचा सन्मान हा भारतरत्न, जो सर्वोच्च भारतात पुरस्कार आहे, याच पुरस्काराने हा देशाचा सुजाण नागरिक म्हणून मला दृढ विश्वास आहे. या बाबतीत देशवासियांच्या मनामध्ये दुमत नाही. नावाप्रमाणेच देशाचे अमूल्य रत्न असलेल्या महान व्यक्तिमत्वाला या माध्यमातून आदरांजली वाहण्याची संधी आपल्यासमोर आहे. याचा विचार आपण नक्कीच कराल, ही अपेक्षा ठेवून एक देशप्रेमी म्हणून एक सही केलेली आहे. बरं, आता हा विषय झाला पत्राचा. साधारणतः हे पत्र कधीपर्यंत हे पोस्ट केले जाणार आहे आणि नेमकं हे पत्र एकत्र करून पूर्ण भारतात नसो किंवा राज्यातून जे पत्र एकत्र तुम्ही एकत्र करणार आणि ते नंतर पोस्ट केले जाणार आहे, काय नियोजन असणार आहे? सर्वप्रथम मी माझ्या कुलाबा तालुक्यात प्रत्येक वॉर्डमध्ये ही संकल्पना राबवणार आहोत. तसेच माझे जे कलिग असतील, जिल्ह्यातले कलिग असतील, जिल्ह्यात हा उपक्रम राबवू. जिल्ह्याचे जे एक गट्टापत्र होतील, ते गट्टापत्र आम्ही आमच्या आदरणीय नेते पवारसाहेबांच्या हस्ते त्यांना देणार. त्यांचं एक आम्ही त्यांना माझ्या वतीने एक विनंतीपत्र त्यांना करणार की बाबा साहेब, की आपले जे खासदार आहेत त्यांनी संसद ह्याच्यावरती विनंती करावी की यांना लवकरात लवकर हे भारतरत्न पुरस्कार मिळावा. तसेच महाराष्ट्रात कुठेही कोणाला ही जर संकल्पना राबवायची असेल आणि ज्यांना पोस्टकार्डची गरज असेल, तर मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की तुम्हाला जर शक्य नसेल तुम्ही मला संपर्क साधा. मी तुम्हाला एक छापील पत्र तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. बरं, तुमच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांची देखील मी इथं सही बघतोय. जितेंद्र आव्हाडांची बघितली, त्यासोबत खासदार अमोल कोल्हे, निलेश लंके यांनी देखील पत्रावरती सह्या केल्या. तुम्ही त्यांच्यासोबत ज्यावेळेस आता पत्र दिले त्यांना सही करा, त्यावेळेस त्यांचं बोलणं झालं, काय म्हणाले, काय कसं वाटतं, त्यांना प्रतिसाद मिळेल या उपक्रमाला? सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवातच आमच्या
नेत्या सुप्रियाताई सुळे यांनीच केली आहे. तुम्ही बघत असाल तर पत्र माझ्या हातात आहे, सही केलं पत्र आहे. कारण का जर हे स्तुत्य उपक्रमाला आमचे नेते कधीच मागे नसतात आणि त्यांनी माझी पाठ थोपटली जाय काय फार चांगला उपक्रम आहे, तू कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत, हे त्यांची आम्हाला साथच आहे. बरं, आता हे झालं पत्रांचं, परंतु या पद्धती तुम्ही विनंती करणार का शरद पवारांना की आपले जे खासदार आहे त्यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहावे आणि वैयक्तिकरित्या भारतरत्न रतन टाटा यांना मिळावं अशी मागणी करणार आहेत का? मी माझ्या लेटर हेडवरती मी साहेबांना विनंती करणार आहे की एवढ्या लोकांचं आपल्याला समर्थन म्हणजे त्यांची इच्छा आहे की दानशूर व्यक्तिमत्व देवमाणूस भारतरत्न यांना रतनजी टाटा यांना भारतरत्न मिळावं. पण आपणही आपले जे खासदार आहेत त्यांच्या एक पत्रानुसार म्हणजे त्यांची एक विनंती आपण द्रौपदी मुर्मू महामहिम द्रौपदी मुर्मू तसेच देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना आपण करावी अशी मी त्यांना विनंती नक्कीच करणार आहे. धन्यवाद, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. अगदी रतन टाटा यांना भारताचं रत्न म्हटलं गेलं आहे आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावं ही भारतातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. लेट्सअप मराठी देखील या मोहिमेत सहभाग नोंदवतोय आणि रतन टाटा यांना मरणोत्तर लवकरात लवकर भारतरत्न मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.